मधून घडतं यश. गावातच रोजगाराची संधी मिळाली तर स्थलांतराची गरजच उरत नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील धमधमी हे 100% आदिवासी बहुल गाव. शेतीत वर्षभर रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांना शहराकडे स्थलांतर करावं लागत होतं. मात्र उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी बचत गट उभारला आणि चियापासून लाडू, चिक्की, बिस्किट यांच्यासह विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू केला. आज या उद्योगामुळे 22 आदिवासी महिलांना वर्षभर रोजगार मिळाला. गावातच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट तयार झाली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातलं धमधमी गाव काटेपूर्णा जंगल परिसरात वसलेल्या या 100% आदिवासी बहुल गावातून अनेक कुटुंबांना रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करावं लागत होतं. मात्र आता परिस्थिती बदलतीये. उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून गावात स्वयंसहाय्यता बचत गट उभारण्यात आला आहे. याच माध्यमातून संतोषी माता बचत गटानं चिया पिकावर प्रक्रिया करून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू केलाय. काही तर असे होते की म्हणजे पुण्या मुंबई सारखे काम करायला जायचे, जेव्हा त्यांना रोजगार नसायचा. पण आता त्यांना आपल्या गावामध्येच रोजगार मिळावा म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उद्योग हा यांनी इथे आणलेला आहे. आणि जिल्हा स्तरावरून पण आपल्याला खूप सारी मदत मिळत आहे आणि तालुक्यावरून पण सर खूप मदत करत आहे. आणि हे युनिट चिया युनिट म्हणून इथल्या 2 महिला प्रशिक्षण घ्यायला बेंगलोरला गेल्या होत्या आणि याच्यापासून काय तयार होते हे आम्हाला माहीतच नव्हतं. पण या प्रशिक्षणामुळे चियापासून काय काय बनते आणि आपल्या शरीरासाठी काय उपयुक्त आहे त्याचं आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. या उद्योगासाठी उमेदच्या माध्यमातून बचत गटाला 10 लाख रुपयांचं कर्ज मिळालं. या निधीतून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, कच्चा माल आणि उद्योगासाठी शेड उभारण्यात आली. उद्योग सुरू करण्यापूर्वी महिलांना बंगळुरू इथं चियापासून खाद्यपदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं. आमच्या या खेडागावातनी एक चिया प्रोडक्ट उभारलेला आहे आम्ही व्यवसाय म्हणून. तर आम्ही पहिला शेतात काम करायचो, पण आम्ही म्हटलं आता व्यवसायच करावा म्हणून आमच्या सीआरपीने ही व्यवसाय आमच्या गावापर्यंत पोहोचवला. मार्केटमध्ये मॉलमध्ये पण आम्ही सेल करतो. त्यानंतर आमच्या समूहाची एक फिरते वाहन आहे, आम्ही त्याच्यामध्ये पण टाकतो. 22,000 महिला काम करतात, त्यांचे छोटे छोटे उद्योग आहेत. त्यांच्या दुकानामध्ये पण आम्ही हा माल सेल करतो. आता या महिलांकडून चियापासून लाडू, पापड, चियाबार, खारोडी, ढोकळा पीठ आणि इडली पीठ असे विविध पदार्थ तयार केले जात आहेत. या पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी मिळत आहे. या उद्योगामुळे धमधमी गावातील 22 आदिवासी महिलांना वर्षभर रोजगार मिळालाय. यामुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडली असून रोजगारासाठी शहरांकडे होणारं स्थलांतरही कमी होण्यास मदत होत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये चियाचं प्रोडक्शन आपण भरपूर करतो, परंतु त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहेत हे आपण म्हणजे आजपर्यंत नाही आहेत, असे प्रोडक्ट आपल्याजवळ नव्हते. त्यामुळे आपल्या आदरणीय कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब यांच्या संकल्पनेतून हा व्यवसाय आपण सुरू केला. स्थलांतरितचं प्रमाण इथं जास्त असल्यामुळे आम्ही हा प्रकल्प धमधमी या गावात देण्याचं ठरवलं आणि याच्यामधून आम्ही 22 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामधून आज 22 ज्या महिला आहेत ह्या एकत्र या युनिटमध्ये येऊन हा व्यवसाय करतात, प्रोडक्ट तयार करतात, डिमांडनुसार तयार करतात आणि मार्केटमध्ये विकतात. आज यांच्या प्रोडक्टला वाशिम जिल्ह्यामध्ये तर चांगली मागणीच आहे, परंतु इतर जिल्ह्यामधून सुद्धा याला चांगली मागणी येत आहे. उमेदच्या माध्यमातून मिळालेलं अर्थसहाय्य, प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे धमधमीच्या महिलांनी गावातच रोजगाराचं साधन उभं केलं. चियाच्या छोट्याशा दाण्यापासून सुरू झालेला हा उद्योग आज धमधमीच्या आदिवासी महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा आणि ग्रामीण उद्योजकतेचा नवा आधार ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.